नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्य गाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण, प्रत्येक तिथी आणि प्रत्येक दिवसाला एक खास आध्यात्मिक महत्त्व असतं आणि त्या सगळ्या सणांमध्ये एक अत्यंत शुभ आणि पवित्र असा दिवस म्हणजे गुढीपाडवा. मंडळी, हा दिवस फक्त सण नाही तर आपल्या हिंदू धर्माची, हिंदू नवीन वर्षाची सुरुवात मानला जातो. मंडळी, पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते. मंडळी, या दिवशी आपण घराच्या दारामध्ये गुढी उभारतो, देवाची पूजा करतो, गोडाधोडाचं नैवेद्य करतो, पुरणपोळी बनवतो आणि संपूर्ण घरामध्ये आनंदाचं वातावरण ठेवतो. पण मंडळी, या दिवसाचं महत्त्व फक्त इथपर्यंतच मर्यादित नाही. अनेक संत, गुरु आणि आध्यात्मिक मार्गदर्शकांनी सांगितलं आहे की नवीन वर्षाची सुरुवात ज्या प्रकारे केली जाते त्याचा परिणाम हा संपूर्ण वर्षावर होत असतो. म्हणूनच या दिवशी काही विशेष पूजा, सेवा आणि उपाय जर आपण केले तर आपल्या घरामध्ये धन, धान्य, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहते, असं आपल्या शास्त्रामध्ये मानलं आहे. मंडळी, यंदा 19 मार्च 2026 रोजी गुरुवारी गुढीपाडवा येत आहे. गुरुवार हा स्वतःच गुरुचा दिवस असल्यामुळं या दिवशी केलेली पूजा आणि सेवा हे अधिक फलदायी मानली जाते. मंडळी, म्हणूनच या दिवशी एक अत्यंत साधा पण प्रभावी असा उपाय सांगितला जातो. हा उपाय वर्षातून फक्त एकदाच केला जातो आणि श्रद्धेने जर हा उपाय केला तर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि संरक्षण मिळतं, असा अनुभव अनेक भक्तांनी सांगितलेला आहे. मंडळी, हा उपाय खूप महागडा नाही, उलट अगदी साध्या वस्तूंनी करता येणारा आहे. पण त्यामागचा भाव, श्रद्धा आणि नियम आणि सेवा ही गोष्ट महत्त्वाची आहे. मंडळी, या उपायामध्ये मुख्यतः 2 छोटे तोडगे किंवा पोटल्या वापरल्या जातात. एक धनधान्य समृद्धीसाठी आणि दुसरी घराच्या संरक्षणासाठी. त्यातला पहिला तोडगा म्हणजे धनधान्य वाढीसाठी केलेला उपाय आणि हा उपाय घरामध्ये आर्थिक स्थैर्य, अन्नधान्याची भरभराट आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी केला जातो. आणि मंडळी, यामध्ये एक छोट्या पिवळ्या रंगाची पोटली असते. त्या पोटलीमध्ये काही धार्मिक वस्तू ठेवलेल्या असतात, जसं की मीठ, हळकुंड, नागकेशर, रंगारी हिरडा आणि तांब्याचं नाणं. पण मंडळी, या वस्तूंचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक वेगळा अर्थ सांगितला जातो. हळद ही मंगलकारक मानली जाते. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं असं मानलं जातं आणि तांबं हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं आणि हिरडा व नागकेशर यांना आयुर्वेदिक आध्यात्मिक महत्त्व दिलं आहे. मंडळी, या सगळ्या वस्तू एकत्र बांधून पोटली तयार केली जाते आणि ही पोटली गुढीपाडव्याच्या दिवशी देवघरासमोर ठेवून तिची पूजा केली जाते. सर्वप्रथम पाटावर स्वच्छ वस्त्र टाकून घ्या. त्या पोटलीला त्यावर ठेवायचं आहे. त्यानंतर हळद, कुंकू लावायचे आहे त्या पोटलीला, धूप-दीप दाखवायचा आहे आणि मनापासून देवाचं नामस्मरण करायचं आहे. मंडळी, यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. शक्य असेल तर माळेने 1 माळ जप करायचा आणि शक्य नसेल तर कमीत कमी काही वेळ म्हणजे हा मंत्र जपून 21 वेळ तरी त्या पोटलीवर सेवा करायची आहे. मंडळी, यावेळी आपल्या घरामध्ये जे थोडेसे गहू असतात, ते थोडेसे गहू त्या पोटलीमध्ये ठेवायचे. कारण गहू हे अन्नधान्याचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता आपल्याला भासत नाही. त्यामुळे घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासू नये असा भाव ठेवून ही क्रिया केली जाते. मंडळी, ही सेवा झाल्यानंतर ती पोटली घरातल्या योग्य ठिकाणी बांधली जाते. बहुतेक वेळा ती स्वयंपाकघरामध्ये किंवा ईशान्य दिशेला बांधली जाते. मंडळी, ईशान्य दिशा वास्तुशास्त्रानुसार अत्यंत पवित्र मानली जाते. त्यामुळे शक्य असेल तर ईशान्य दिशेला ती पोटली बांधली तर उत्तम मानलं जातं. ही पोटली पूर्ण वर्षभर तिथेच ठेवायची असते आणि पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत ती काढायची नसते. मंडळी, आता बघूया गुढीपाडव्याच्या दिवशी केला जाणारा दुसरा तोडगा म्हणजेच घराच्या संरक्षणासाठी केलेला उपाय. मंडळी, हा उपाय देखील खूप साधा आहे, पण अनेक ठिकाणी तो परंपरेने केला जातो आणि या तोडग्यामध्ये एक लाल रंगाची पोटली असते. त्या पोटलीमध्ये प्रामुख्याने 2 गोष्टी ठेवलेल्या असतात. एक वडाच्या झाडाची 3 इंच मुळी आणि दुसरी म्हणजे रंगारी हिरडा.
मंडळी, भारतीय संस्कृतीमध्ये वडाच्या झाडाला खूप मोठं धार्मिक आणि आध्यात्मिक स्थान दिलं गेलं आहे. वडाचं झाड हे दीर्घायुष्य, स्थैर्य आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच या झाडाची छोटीशी मुळी या तोडग्यामध्ये ठेवली जाते. मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी ही लाल पोटली देखील देवासमोर ठेवून तिची पूजा करायची असते. त्याला हळद कुंकू लावायचं असतं, धूपदीप दाखवायचा असतो आणि मनापासून देवाचं नामस्मरण करायचं असतं. आणि यानंतर त्या पोटलीवर 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तर अत्यंत उत्तम मानलं जातं. जर 11 माळ शक्य नसतील तर कमीत कमी एक माळ तरी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप त्या पोटलीवर मनापासून करायचा. यानंतर ही पोटली घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीला बांधली जाते. मंडळी, घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावर आपण ह्या पोटलीला बांधायचं आहे. तिथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही पोटली घराच्या बाहेरून नाही तर घराच्या आतूनच बांधायची असते. ही अगदी महत्त्वाची गोष्ट आहे. कारण काही जण हा उपाय करतील, पण लक्षात नसेल आलं तर ते घराच्या बाहेर बांधतील. मग ह्या उपायाचा काही परिणाम जाणवला नाही, तर म्हणतात की आम्हाला उपायच काही लाभला नाही किंवा याचा काही परिणाम जाणवला नाही. त्यामुळे लक्षात ठेवायची, पोटली मुख्य घराच्या दारावर बांधायची आहे, पण घराच्या आतल्या साईडनं बांधायची आहे. मंडळी, जेव्हा आपण घरातून बाहेर जातो, तेव्हा आपल्या उजव्या हाताला वरच्या बाजूला आणि जेव्हा आपण बाहेरून घरामध्ये येतो, तेव्हा डाव्या बाजूला वरच्या बाजूला ती पोटली असते. अशा प्रकारे ती बांधली जाते. मंडळी, असं मानलं जातं की या उपायामुळं घरात येणारी नकारात्मक ऊर्जा थांबते आणि घरातील सदस्यांचं संरक्षण होतं. या दोन्ही पोटल्या वर्षभर घरामध्येच ठेवायच्या असतात. मंडळी, आता इथे काही लोकांना प्रश्न पडतो आणि काही लोकांचा असा अनुभव असतो की हा उपाय केल्यानंतर काही महिन्यांनी ती पोटली खराब होते किंवा त्यातल्या गोष्टी सडतात किंवा त्यातून पाणी बाहेर येऊ लागतं. जर असं झालं तर बिलकुल घाबरायचं नाही. असं मानलं जातं की घरामधील नकारात्मक ऊर्जा त्या पोटलीने शोषून घेतलेली असते आणि त्यामुळे ती खराब होते. अशा वेळी ती पोटली शांतपणे एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आणि पुढच्या गुढीपाडव्याला नवीन पोटली बांधायची. मंडळी, अशा उपायांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सकारात्मक भावना असते. जर मनामध्ये शंका, भीती किंवा नकारात्मक विचार ठेवून जर हा उपाय केला किंवा जर ह्या गोष्टी केल्या तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे देवावर विश्वास ठेवून, मनापासून प्रार्थना करून आणि घरातील सगळ्यांच्या कल्याणाचा भाव ठेवून हा उपाय केला तर त्याचा आध्यात्मिक लाभ मिळतो, असं अनेक भक्त सांगतात. मंडळी, याचसोबत घरामध्ये रोज देवपूजा, नामस्मरण, जप आणि सत्कर्म केले तर त्याचं फळ हे अधिक चांगलं मिळतं. मंडळी, हा संपूर्ण व्हिडिओ तयार करताना मी पंचांगाचा अभ्यास केला, शास्त्रामध्ये सांगितलेली माहिती वाचली आणि अनेक अनुभवी भक्तांच्या मार्गदर्शनातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांना शेअर करा आणि अशाच धार्मिक व आध्यात्मिक माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव आहे कृपा सिंधू रहस्य गाथा. मंडळी, तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांती नांदो हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच आध्यात्मिक पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.